हॅलो नमस्कार, कशा आहात सगळेजण? मजेत ना? मजेत असायला पाहिजे. मी प्रतीक्षा तुमचं छोट्याशा मिनी ब्लॉगमध्ये खूप खूप स्वागत करते. तर आज होती एकादशी. चला म्हटलं एकादशीला खिचडी वगैरे भिजायला टाकावी, कारण सकाळी खिचडी आणि संध्याकाळी भगर असा एकादशीचा आमचा मेनू असतो. तर त्यानंतर आज भाजीमध्ये मटकीची भाजी बनवायची होती, परंतु एकादशीला मटकीच्या भाजीमध्ये आम्ही कांदा वगैरे वापरत नाहीत. पूर्णपणे कांदा एकादशी दिवशी टाळतो आणि वांगंही खात नाहीत. वांगं आणि कांदा एकादशीला आमच्या इकडे खाऊ नये म्हणतात. तर घरातलं सगळंच तूप संपलेलं होतं. म्हटलं चला खिचडीला आपल्याला तूपही लागेल, मग ताक वगैरे करून घ्यावं आणि तूपही बनवावं. तर यासाठी इथे मी मिक्सरमध्ये सगळं दही वगैरे हलवून घेतलं आणि चांगलं एक 8-10 दिवसातच अर्धा किलो आमचं असं तूप तयार होतं. आणि तूप तयार करताना मी त्याच्यामध्ये तुळशीची पानं वगैरे वापरत असते. तर इथे पाहू शकतात की आपलं किती छान असं रवाळ तूप तयार झालेलं आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू